सिद्धिविनायक हॉस्पिटल कळंबोली प्रोजेक्ट जो सिडको लॉटरी 4508 मधील जे लोकेशन सांगण्यात आलेलं आहे त्या लोकेशनच्या एक्झॅक्ट समोर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या प्रोजेक्टचे कनेक्टिव्हिटी जर आपण बघितली, हंसोधनी या सोसायटीला नाव देण्यात आलेलं आहे. कळंबोली मधील हा प्रोजेक्ट आहे. EWS LIG इथे दोन्ही टाईपचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट समोर आपण जर या साईडने जर बघितलं तर ही सरळ बेलापूर खारघरकडे हा रस्ता जातो जो आपल्याला समोर एक्झॅक्ट दिसत आहे. या समोर प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत. साई प्रोव्हिजो आयकॉन प्रशस्त अशी इमारत आहे समोर आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपल्याला हा जो रस्ता आहे जो 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे कळंबोली लोकेशन सांगण्यात आलेला सेक्टर 19 मधील हा समोर आपल्याला तो प्रोजेक्ट दिसतो. राईट साईडला आपण या रोडने जर समोर गेलो तर तो नॅशनल हायवे 48 ला कनेक्ट होतो आणि डाव्या हाताने गेल्यानंतर मुंबई पुणे जो एक्सप्रेस वे आहे तो तिथे कनेक्ट होतो. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहेत. सिडकोची घरे दिसत आहे आणि त्यानंतर जो हा रस्ता आहे हा सरळ एक्झॅक्ट समोर जे कळंबोलीमधील डीमार्ट आहेत त्या डीमार्टला कनेक्ट होतो. डाव्या हातावरती गेल्यानंतर तोच नॅशनल हायवे 48 जो मुंबई पुणे जो मुंब्रा हायवे आहे तेथे कनेक्ट होतो आणि हे डीमार्ट 2 मिनिटाच्या अंतरावरती या प्रोजेक्टच्या समोर हे डीमार्ट आहे. हा सरळ रस्ता कळंबोली सर्कल मार्गे पनवेलला जातो आणि हा रस्ता जो आपण बोललेला आहे नॅशनल हायवे 48 आणि हे सिडकोचा प्रोजेक्ट समोर आपल्याला जी इमारत दिसत आहे. या लोकेशनला EWS LIG ची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट समोर जे कल्याण मानसरोवर रेल्वे स्टेशन जे NMT ची बस ट्रान्सपोर्ट सेवा सुद्धा या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट त्यानंतर जे ट्रान्सपोर्ट सुविधा आपण बघितलेल्या आहेत हे या सोसायटीचं इन गेट आहे. हंसध्वनी समोर आपल्याला सिक्युरिटी गार्ड दिसत आहे. LIG टाईपच्या इमारती आहेत आणि हा रस्ता जो आपण बघितलेला आहे जो खारघर बेलापूरला जातो ही मानसरोवर रेल्वे स्टेशनला जाणारी बस या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट समोरून जाते. आपण या सोसायटीच्या आतमध्ये सुद्धा व्हिजिट करणार आहोत. EWS LIG चे घरे गार्डन पार्किंग जे अमेनिटीज आपल्याला या सोसायटीत मिळणार आहे ते सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण या लोकेशनची माहिती याच एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हंसोधनी गृहसंकुल सहकारी गृहनिर्माण संस्था आपण सोसायटीच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि या सोसायटीच्या इन गेटमध्ये असलेली हे प्रायव्हेट बिल्डरची घरे 25 ते 30 माळ्यांचे टावर आहेत समोर आपल्याला दिसत आहे. आपल्याला जे डाव्या हातावरती दिसत आहेत LIG टाईपची इमारती आहेत आणि एक्झॅक्ट समोर जे फ्रंटला दिसत आहे ते EWS टाईपची इमारती आहेत. प्रत्येक इमारतीसमोर पार्किंग सुविधा देण्यात आलेली आहे. येथे सुद्धा LIG टाईपची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ही पाण्याची टाकी देण्यात आलेली आहे. समोर आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन देण्यात आलेलं आहे. अशी प्रशस्त अशी सोसायटी इथे देण्यात आलेली आहे. समोर आपण इथे LIG चे घरे किती उपलब्ध आहेत EWS चे किती घरे उपलब्ध आहेत ते पण सुद्धा पाहणार आहोत. हे समोर EWS टाईपच्या इमारती LIG आणि EWS 14 माळ्यांच्या इमारती आहेत. समोर पार्किंगची सुविधा दिसत आहे. ही सुद्धा EWS टाईपची इमारत आहे. ज्यांना या लोकेशनला घर घ्यायचं असेल
ते घेऊ शकता. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कळंबोली. आणि ह्या सोसायटीच्या एक्झॅक्ट समोर असलेले हे यांचं आउटगेट. इथे सुद्धा पार्किंग देण्यात आलेली आहे. आणि सोसायटीची नियमावली सुद्धा इथे बनवण्यात आलेली आहे. जे सोसायटीचे नियम असतील तिथे सर्व लावण्यात आलेले आहे. आणि हे या सोसायटीच्या बाहेर जे यांचं जे आउटगेट आहेत त्या गेटच्या बाहेर जो जलतरण तलाव आहे तो पण आपण पाहणार आहोत. या सोसायटीच्या एक्झॅक्ट लागूनच असलेला हा जलतरण तलाव. समोर आपल्याला दिसत आहे. तर येथे आता EWS LIG चे घरे किती आहेत ते आपण पाहणार आहोत. सेक्टर 15 फ्लॅट नंबर 9 कळंबोली. EWS चे इथे 2 घरे आहेत. एरिया 25.81, प्राइस 26,32,368 रुपये. ही झाले EWS ची घरे. LIG मध्ये इथे टोटल 22 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. एरिया 29.82, प्राइस 37,47,158. म्हणजे हे या प्रोजेक्ट मधलं सर्वात LIG मधलं असलेलं सर्वात महाग घर. या प्रोजेक्ट मध्ये EWS आणि LIG चा जो सॅम्पल फ्लॅट आपण पाहणार आहोत. समोर आपल्याला हे बेडरूम दिसत आहे. त्यानंतर हे किचन रूम दिसत आहे. किचन रूमला सज्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर टॉयलेट बाथरूम वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे LIG टाईप मध्ये. आणि हे त्यांचं बेडरूम. बेडरूमला आपण दोन्ही बाजूला सज्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर समोर आपल्याला EWS च्या इमारतीमध्ये आपण आलेला 2 लिफ्ट आहेत. एका फ्लोअरला 6 घरे आहेत. 2 या दिशेने, 2 या दिशेने आणि 2 या राईट साईडने. तर हा जो आपण सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. समोर आपल्याला EWS टाईप मध्ये जे बेडरूम हॉल किचन देण्यात आले त्यामधील हा आपल्याला हॉल दिसत आहे. हॉलला विंडो देण्यात आलेला आहे. स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. विंडोला सुद्धा स्पेस आहे. त्यानंतर किचन देण्यात आलेलं आहे. किचनला सुद्धा सज्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर समोर हे आपल्याला बाथरूम देण्यात आलेलं आहे. वॉश बेसिन आणि याच लेफ्ट साइडना हे इंडियन टॉयलेट देण्यात आलेलं आहे. आणि हा बेडरूम. तर असा हा आपण EWS LIG चे सॅम्पल फ्लॅट बघितलेले आहे. व्हिडिओच्या बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. व्हिडिओला वॉच केल्याबद्दल धन्यवाद.